ओके, आता येऊया आपण आहात ना. ओके, आता येऊया आपण ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंट बघूया. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 8,800 रुपये. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक 8,800. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या खाली 2 ओळी जागा सोडा. क्लोजिंग स्टॉक 8,800. नेक्स्ट पुढे आहे ऑडिट फी आउटस्टँडिंग 1,200 रुपये. सेपरेट ऍडजस्टमेंट आहे, सेपरेटली हे करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू आउटस्टँडिंग ऑडिट फी किती आहे? 1,200 रुपये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग ऑडिट फीज किती रुपये? 1,200 रुपये. ओके, नेक्स्ट तिसरी, क्रिएट अ रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ऍट 5% ऑन डेटर्स. 5% डेटर्स वर बॅड अँड डाउटफुल डेट्स आहेत. डेटर्स किती आहेत? लेस 5% RBDD म्हणजे रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स. डेटर्स किती आहेत? 25,000. 25,000चे 5% किती होतात? 1,250. 25,000चे 10% किती? 2,500. 2,500चे अर्धे 1,250. ओके, त्यामुळे 1,250. 25,000मधनं 1,250 गेले. 25 मधनं 1 गेला 24. 24 मधनं 250 गेले 23,750. बरोबर आहे. प्रॅक्टिस करणार तर येणार, एकदम असं नाही येणार आहे कॅल्क्युलेशन. ओके, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू RBDD ब्रॅकेट मध्ये लिहा न्यू 1,250. ओके, कळलं? लेस फ्रॉम डेटर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट चौथं, गुड्स 2,800 रुपयाचे आहेत. 25 मार्चला खरेदी केलेत, पण त्याची परचेस बुक मध्ये एंट्री करायची राहिली. सिंपल, ऍड टू परचेस आहे, राहिली ना, म्हणून ऍड करा. ऍड अनरेकॉर्डेड परचेस किती रुपये? 2,800. 0 0 8 आणि 8 16 चाला 1 8 10 आणि 1 11 बरोबर 41,600 38 39 40 41,600 बरोबर आहे. परचेस मधनं आधी रिटर्न आउटवर्ड वजा केलं 38,800 आले. त्याच्यामध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 2800 केलं. आउटर कॉलम 41,600. आणि दुसरा इफेक्ट ऍड टू क्रेडिटर्स. ओके, ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस किती आहे? 2,800 रुपये. 25 26 15 16 17 17,800 17,800 रुपये. आउटर कॉलम ऍड टू परचेसेस, ऍड टू क्रेडिटर्स. ओके, क्लियर? अनरेकॉर्डेड परचेसेस, ऍड टू क्रेडिटर्स, ऍड टू परचेसेस. नेक्स्ट आहे डेप्रिसिएट फ्री होल्ड प्रॉपर्टी 10%. डेप्रिसिएट फ्री होल्ड प्रॉपर्टी 10%. लेस फ्रॉम फ्री होल्ड प्रॉपर्टी, लेस डेप्रिसिएशन @ 10%. बरोबर, लेस डेप्रिसिएशन @ 10%. फ्री होल्ड प्रॉपर्टी मधनं 10% वजा करायचे. फ्री होल्ड प्रॉपर्टी किती आहे? 8,000. 8,000चे 10% होतात 800 रुपये. 8,000तनं 800 गेले किती होतात? 7,200. 7,200. क्लियर? दुसरा इफेक्ट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पण जरा वेळ ठीक आहे, करून टाकूया. टू डेप्रिसिएशन फ्री होल्ड प्रॉपर्टी 800 रुपये. टू डेप्रिसिएशन फ्री होल्ड प्रॉपर्टी 800 रुपये. दुसरं आहे मोटर व्हॅन 25% डेप्रिसिएशन. मोटर व्हॅन किती आहे? 15,000 रुपये. मोटर व्हॅन किती आहे? 15,000 रुपये. त्याच्यावर डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 25%. किती टक्के डेप्रिसिएशन? 25%. आता 15,000वर 25%. 15,000वर 10% किती होतात? 1,500 रुपये. मग 20% किती होणार? 3,000 रुपये. ओके, लक्षात येते? मग त्याच्या पुढे 15,000वर 10% होतात बघा, 10% होतात 1,500, 20% होतात 3,000. मग 5% किती होतील? 15चे 4 दे 750. बरोबर आहे. म्हणजे टोटल आपल्याला किती पाहिजे? 20 + 5 25 म्हणजे 3,750 रुपये. म्हणजे किती झाले? 3,750 रुपये. 15,000 3,750 वजा करा. 15 3 गेले किती होतात? 12. बरोबर ना? 15 1 गेला 14 13 12. 12,000 रुपये. 15 3 गेले 12. 12,000 750 गेले 11,250. 11,250. आणि दुसरा इफेक्ट त्याचा कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन मोटर व्हॅन 3,750. 3,750 रुपये. क्लिअर झाला? हे कॅल्क्युलेशन समजलं? 10% 5%चं. ओके, समजलं? असा नाही तर प्रॅक्टिस करा, तुम्हाला ऑटोमॅटिक ते समजेल. झाली का सगळी पोस्टिंग व्यवस्थित? पोस्टिंग झाली, ऍडजस्टमेंट झाल्या. ऍडजस्टमेंट परत एकदा रिचेक करून बघूया काय काय झालंय ते. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 8,800. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 8,800. सेकंड ऍडजस्टमेंट ऑडिट फीज 1,200 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेपरेट ऍडजस्टमेंट आहे. टू आउटस्टँडिंग ऑडिट फीज 1,200 रुपये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ऑडिट फीज 1,200 रुपये. ओके. थर्ड वन आरडीडी 5% ऑन डेटर्स. डेटर्स मधनं 5% वजा केले. डेटर्स किती आहेत? 25,000 लेस 5%. आरबीडीडी 1,250. आउटर कॉलम 23,750. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स न्यू 1,250. नेक्स्ट आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड टू परचेसेस. परचेस मध्ये ऍड केले 2,800 रुपये. आउटर कॉलम 41,600. आणि ऍड टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मध्ये ऍड केले 2,800 रुपये. आउटर कॉलम 17,800 रुपये. नेक्स्ट फ्री होल्ड प्रॉपर्टी 10%. फ्री होल्ड प्रॉपर्टी बघा किती आहे? 8,000 रुपीज लेस डेप्रिसिएशन. लेस आहे, डेप्रिसिएशन लेस करतात ऍट द रेट 10%. 800 रुपये. आउटर कॉलम 7,200 रुपये. बरोबर आहे ना? फ्री होल्ड प्रॉपर्टी 8,000 800 रुपये मायनस केले. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन फ्री होल्ड प्रॉपर्टी 800 रुपये. पुढे आहे मोटर व्हॅन 25% डेप्रिसिएशन. मोटर व्हॅन आहे आपली 15,000 रुपये. 15,000 लेस डेप्रिसिएशन 25% 3,750. आउटर कॉलम 11,250. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन मोटर व्हॅन 3,750 रुपये. ओके, क्लिअर? पोस्टिंग व्यवस्थित झालेली आहे, ऍडजस्टमेंट व्यवस्थित झालेले आहेत. बघा प्रत्येक वेळेस आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. ओके, फक्त जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा वेळ कमी येतो. आज मला थोडंसं शिकवायला जास्त वेळ लागतोय, पण तुम्हाला प्रॉब्लेम अर्धा तासातच तो तुम्ही मारणार आहात. तशी वेळ बघायला गेलं तर 40 मिनिटं असते.
पण तुम्ही तो 30 मिनिटातच संपवू शकता, पण जास्त पण घाई नकोय, अक्षर व्यवस्थित हवं, खाडाखोड नको.